त्या दिवशी ना खूप उशीर झाला होता. ब्रेकफास्ट पण झाला नाही आणि लंच पण झाला नाही, कारण की संडे होता. खूप उशीर झाला असल्याने भूक पण लागली होती, पण करायचं पण कंटाळा आला. मम्मी म्हटली गव्हाचं काहीतरी कर बाई, पोट भरत नाही. म्हटलं गव्हाचं काय करू? पप्पा म्हणे मग रवाच कर, कारण की गव्हापासून रवा तयार होतो. मग काय जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या कापल्या ज्या आणि त्या तुपामध्ये परतून घेतल्या आणि नंतर वरून रवा टाकून दिला. मी फर्स्ट टाइम खरंच करते असा पहिल्यांदी, नाहीतर मी पहिल्यांदी रवा भाजून घ्यायचे, नंतरून भाज्या फोडणीमध्ये परतून वरून पाणी टाकायचे. पण मी पहिल्यांदी भाज्यांमध्ये रवा परतून घेतला आणि वरून गरम पाणी टाकलं. खरंच खूप माझा टाईम वाचला याने आणि पटकन रेसिपी झाली. मोजून 10 मिनिटामध्ये मी ही रेसिपी केली. खूप टाईम वाचवला तर या रेसिपी, आणि खरं सांगते खूप छान लागतो असा रवा. याला आम्ही उपमा म्हणतो. नक्की करून बघा, खूप टाईम सेविंग आहे. थँक्यू.